सर्वसामान्य लोकांसाठी जर सगळ्यात महत्वाचा शब्द कुठला असेल तर तो म्हणजे स्वातंत्र्य, लिबर्टी. ही जी लिबर्टी आपल्या कॉन्स्टिट्यूशननी आणि आपल्या प्रिअम्बलनी आपल्याला दिलेली आहे, तर ही लिबर्टी मर्यादित आहे की या संदर्भात काही मर्यादा किंवा काही रेस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत? हे बघ, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप, आपलं मगापासूनचं बरंचसं डिस्कशन या शब्दांबद्दलच चालू आहे. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, लिबर्टी ऑफ थॉट, विचाराचं स्वातंत्र्य, लिबर्टी ऑफ एक्सप्रेशन, जो काही विचार मी करतो तो एक्सप्रेस करायचं, तो व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य, लिबर्टी ऑफ बिलीफ, ज्या बाबतींमध्ये माझा विश्वास आहे, ज्या गोष्टींवर माझी श्रद्धा आहे त्याच्यावर तसा विश्वास ठेवणं किंवा श्रद्धा ठेवणं याचा अधिकार, ही लिबर्टी. लिबर्टी ऑफ फेथ, फेथ म्हणजे पुन्हा श्रद्धा झाली, आणि लिबर्टी ऑफ वर्शिप, एका विशिष्ट तऱ्हेने पूजा करण्याचा अधिकार, हे मला दिल्या गेलेले आहे. हे अधिकार अमर्यादित कधीच नसतात. प्रिअम्बल मध्ये हे जे अधिकार मांडलेले आहेत याचं रिफ्लेक्शन फंडामेंटल राईट्सच्या चॅप्टर मध्ये होतं. आपल्याला जे फ्रीडम्स दिल्या गेलेले आहेत आर्टिकल 19 मध्ये, त्याच्यामध्ये आर्टिकल 19चा फ्रीडम तुला दाखवतो काय म्हणतो, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. ऑल सिटीजन्स शॅल हॅव द राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. इकडला शब्द काय होता? लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. आता थॉटचा फ्रीडम किंवा एक्सप्रेशनचा फ्रीडम आणि ऍक्च्युअल आर्टिकल मध्ये म्हटलेलं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन याच्यामध्ये खूप फरक आहे. मला थॉट्सचं फ्रीडम आहे, माझ्या डोक्यामध्ये काय जे थॉट्स असतील त्याचा मला फ्रीडम आहे, पण तो फ्रीडम म्हणजे तुम्ही द्या किंवा नका देऊ, माझ्या डोक्यातले थॉट्स तुम्ही कसे थांबवणार आहात. पण एक्सप्रेशन, जे काही माझ्या डोक्यात आहे ते मी बोलून दाखवेल. थॉट आणि एक्सप्रेशन हे कनेक्टेड आहे. नुसता थॉटचा फ्रीडम असेल पण एक्सप्रेशनचा फ्रीडम नसेल तर काही अर्थ नाही आहे. तुम्हाला एक्सप्रेशनचा फ्रीडम द्यावा लागतो तेव्हा थॉटच्या फ्रीडमला काही अर्थ असतो. पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 19 मध्ये म्हणताना काय म्हटलं? ऑल सिटीजन शॅल हॅव द राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. थॉट बद्दल बोलत नाहीयेत, मला पाहिजे ते बोलता येईल किंवा मला माझं मनोगत एक्सप्रेस करता येईल असं त्यांनी म्हटलंय. पण हे म्हणताना सायमल्टेनियसली ते असंही म्हणतात की नथिंग इन दिस क्लॉज शॅल अफेक्ट द ऑपरेशन ऑफ एनी एक्झिस्टिंग लॉ or prevent the state from making any law to impose reasonable restriction on the right conferred. कशा करता रिस्ट्रिक्शन टाकता येईल? In the interest of sovereignty and integrity of India, security of state, friendly relation with foreign states, public order, decency, morality, contempt of court, डिफेमेशन और इन्साइटमेंट टू ऑफेन्स. मला व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये भाषा स्वातंत्र्य आहे हे जरी खरं असलं तरी ह्याच्यावर रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स ऑपरेट करतात. मला जर टेलिव्हिजनच्या प्राईम टाईमवर लोकांना तुम्ही चोर आहात म्हणत फिरायचं असेल तर तो अधिकार दिला जात नाही अंडर दी फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. तो रॅम्पंटली आपले टेलिव्हिजन अँकर्स वापरतात ही गोष्ट सोडून दे. फॅक्ट रिमेन्स की इट्स नॉट अवेलेबल. याच्याबद्दल कायदे आहेत. आय कॅन बी डिफेम्ड, आय कॅन प्रूव्ह दॅट आय एम डिफेम्ड, इन विच केस क्राईम असेल तर जेलमध्ये जावं लागेल किंवा नुकसान भरपाई म्हणून तुम्हाला डॅमेजेस देऊ शकतात. मी मिलिटरीमध्ये आहे, फ्रंटवर काय झालं हे गोष्ट ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट खाली मी सांगू शकत नाही, तरी पण मी टन टन करत फिरलो कि हमने यो स्ट्राइक किया और त्यो स्ट्राइक किया और इसको ऐसे भगाया और उसको ऐसे मारा, तर दैट कैन कम अंडर अ रिजनेबल रिस्ट्रिक्शन. अ लॉ कैन बी पास सिंग तुम्ही बडबड नाही करू शकत. इनफॅक्ट देयर इज अ लॉ. दॅट डझंट स्टॉप अस फ्रॉम टॉकिंग अबाउट इट. पण तो आपला
विवेकहीनतेचा भाग झाला. ऍज अ फॅक्ट देर आर रिस्ट्रिक्शन्स ऑन दीज थिंग्स. सॉव्हरेनिटी ऑफ इंडिया, सिक्युरिटी ऑफ द स्टेट, वेलफेअर ऑफ द पीपल. उद्या जर तुम्ही हे ऍक्च्युली घडलेल्या गोष्टी आहेत, मी मंचा नाही सांगत. आनंद मार्ग नावाचं एक ऑर्गनायझेशन असेल. अगेन ऑल ऑफ यू आर सो यंग अँड स्मॉल दॅट दीज थिंग्स आर प्रोबेबली नॉट इवन इन युअर मेमरी. पण त्यांनी देवर रॅडिकल हिंदूज, आणि ते रस्त्यावर नंग्या तलवारी घेऊन, हातामध्ये खोपड्या घेऊन, म्हणजे स्कल्स घेऊन नाचत नाचत जायचे. हा आमच्या धर्माचा इंटिग्रल पार्ट आहे. दहशतवाद यायचा. तुम्ही तलवारी विल्ड करत लोकांचे खोपड्या घेऊन जर रस्त्यावरून जाणार असाल तर काय दहशत बसत असेल छोट्या गावांमध्ये. छोटी गावं सुद्धा सोडा, आपल्या गावामध्ये असं काही झालं तर लोक पळून दुकानाची शटर बंद करून बसतील घरामध्ये. The Supreme Court had to say you can't do this. This is not a part of your freedom of speech and expression. एखाद्या रिस्ट्रिक्शनला रिझनेबल कधी म्हणायचं, अनरिझनेबल कधी म्हणायचं, याच्याबद्दल कॉन्स्टिट्यूशन मध्ये डेफिनेट सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हा फ्रीडमचा राईट पाहावा लागतो. फ्रीडमचा राईट हा कधीच ऍब्सोल्यूट नसतो. कोणताही राईट कधीच ऍब्सोल्यूट नसतो. त्याला लिमिटेशन असतं. त्याच्यामध्ये रिझनेबल लिमिटेशन हा क्लॉज आहे. आणि रिझनेबल लिमिटेशन म्हणजे काय याच्याबद्दल स्पेसिफिक सांगण्यात आलेलं आहे. प्लस एखादी केस निर्माण झाली तर त्या केसमध्ये कोर्ट विचार करून ठरवतं हे रिझनेबल लिमिटेशन आहे का अनरिझनेबल लिमिटेशन आहे. साधारणतः झारखंड आणि छत्तीसगड या सगळ्या राज्यांमध्ये काही ठिकाणी पत्थलगडीच्या काही घटना लक्षात आल्या. कशाच्या? ही जी पत्थलगडी अशा ज्या घटना आल्या त्या ठिकाणी बाबा घटनेने आम्हाला आमचं जे गाव आहे ते स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि घटने म्हणजे बाकी पोलीस यंत्रणा किंवा काय, आमचं गाव हे सॉव्हरीन झालेलं आहे आणि आमचं गाव हे आहे. तर ही जी लिबर्टी आहे, ही लिबर्टी आणि पत्थलगडी ह्याच्यात काय म्हणजे साधारणतः कसं संबंध जोडता येईल त्याच्यावर जरा प्लीज. आपल्याला हे विशिष्ट कॉन्टेक्स्ट मध्ये पाहावं लागतं. गावबंदी सारखा प्रकार जो असतो हा एक सोशल ऍक्शन म्हणून करता येईल. म्हणजे तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं आणि तुम्ही अत्यंत नालायक ठरल्यामुळे आता आमच्या गावात आला तर आम्ही तुम्हाला गावात फिरू देणार नाही, असं जर आपण एमपीला किंवा एमएलए ला म्हटलं तर नुसतं तुम्ही म्हणता म्हणून काही होत नाही. त्यांनी पाऊल टाकलं तर त्याचा पाय तोडून त्याच्या हातात जर तुम्ही दिला तर यू एक्सपोज युअर सेल्फ फॉर अ क्रिमिनल प्रॉसिक्युशन. एक फाईन बॅलन्स असतो. एका माणसाने गुन्हा केला तर त्याच्यावर ऍक्शन होते, पण संपूर्ण समाजच जिथे गुन्हा करतो तेव्हा तुम्हाला ऍक्शन घेणं सुद्धा शक्य नसतं. एक जुनं लॅटिन फ्रेज आहे, त्याचं भाषांतर आहे हू शॅल गार्ड द गार्ड्स. म्हणजे शेवटी गार्ड हा सुद्धा जर चोर झाला तर मग 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 तुम्ही करणार काय? मी पत्थलगडी वाईट म्हणत नाहीये किंवा चांगली म्हणत नाहीये. आय एम सेईंग प्रचलित कायद्याच्या विरुद्धच जर काही बिहेवियर असेल तर ते कायद्याला ऍक्सेप्टेबल नसतं आणि त्याच्याबद्दल ऍक्शन घेऊ शकता. पण जर का मेजॉरिटी त्या तऱ्हेने वागत असेल तर तुम्ही काय करणार? तुम्ही झारखंड पर्यंत जाताय, छत्तीसगड पर्यंत जाताय, हे सगळे एरियाज आमच्या विदर्भाला लागून आहेत इन अ मॅनर ऑफ स्पीकिंग. आणि आमच्या विदर्भात 3.5 जिल्हे नक्षलवादाखाली आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियाचा काही भाग. 3.5 जिल्हे. तिथे लॉ अँड ऑर्डर चालत नाही. पोलिसांचं काही चालत नाही तिथे. तिथे तुम्हाला देर इज नथिंग यू कॅन डू. तुम्ही जंगलात शिरायचा प्रयत्न केला, त्यांना थांबवायचं असेल तर ते थांबवतात तुम्हाला. नाही जायचं इथून म्हणून. अहो, साध्या नदीवर पूल बांधता आलेले नाहीयेत सरकारला. दरवर्षी आपण वाचतो पाऊस पडला, गडचिरोलीचे काही भाग 6-6 महिने अनरिचेबल होऊन जातात.
आमट्यांसारखे लोक कशाला ते जंगलात जाऊन बसून डॉक्टरकी करतायत? देर इज अ रिझन फॉर दॅट. द सोसायटी इज अनेबल टू ऑपरेट द लॉ इन दॅट एरिया. त्या एरियामध्ये तुमच्या लॉला स्थान नाही. इट डझंट ऍक्सेप्ट लॉ ओव्हर देअर आणि यू आर अनेबल टू इम्प्लिमेंट इट देअर. शाळा मास्तर शाळा चालवू शकत नाही. पोलीस चौकी बांधली तर ती उद्ध्वस्त करून ठेवतील. दोज हू रूल देअर आर द नॅक्सलाइट्स. आणि तिथली गावं त्यांच्या रूल प्रमाणे चालतात. तुमचा रूल नाही आहे म्हणून तिथे रूल का करता येत नाही? तुम्हाला इच्छा नाही हा भाग सोडून द्या. मला माझ्या विदर्भ वादावर जायचं नाहीये. पण व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज, एखाद्या एस्टॅब्लिश पद्धतीमध्ये ती चालत नाही. ह्याचं कारण जनतेचा तिला सपोर्ट नाही. देन यू कॅन ट्राय व्हॉट यू लाईक. काही होणार नाही. गावात रायट होतात म्हणजे काय होतं? मी कोणता धर्म कोणाला पिटतोय याच्याबद्दल नाही. लोकच शेवटी उतरून रस्त्यावर एकमेकाला खून खराबा करत फिरतात आणि पोलिसांना काही करता येत नाही. आर्मीला फ्लॅग मार्च मुंबईच्या रस्त्यावरून करावा लागतो. आपण हे पाहिलेलं आहे जेव्हा बॉम्ब ब्लास्ट झालेत तेव्हा. लॉ अँड ऑर्डर एस्टॅब्लिश करण्याकरता तुम्हाला वचक दाखवण्याकरता तिथे उतरावं जेव्हा लागतं तेव्हा हे लक्षात घ्या की किती थिन लाईन आहे बिटवीन अराजकता आणि सुराजकता. या पोझिशन मध्ये त्या तिथे ते लोक तसे वागतात. त्याला काही आधार आहे का? आधार जनतेचं बहुमत आहे. द पीपल इन दॅट एरिया डोंट ऍक्सेप्ट युअर लॉ. दे डोंट ऍक्सेप्ट युअर लिडरशिप. दे डू नॉट ऍक्सेप्ट दॅट यू आर गव्हर्नमेंट. मग त्यांचं गव्हर्नमेंट काय ते ठरवतील. ते म्हणतात नाहीतरी तुमच्याकडून आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्या गावामध्ये आम्ही आमचा कायदा ठरवू. याचं काय विपरीत होतं? खाप पंचायती बसतात येऊन. कोणालाही कोर्टात जावं लागत नाही. मग न्याय वितरण हे गावातले 5 बुड्डे बसून करायला लागतात आणि ते म्हणतील तो न्याय. मग कायद्यामध्ये काही लिहिलंय असेल लिहिलेलं कायद्यामध्ये, आम्ही म्हणतो तो हा न्याय. ही परिस्थिती येते वेन युअर लॉ अँड ऑर्डर, त्याच्याही पलीकडे जाऊन मी म्हणेन वेन युअर गव्हर्नन्स डझंट एक्झिस्ट. तुम्ही राज्यच जेव्हा करू शकत नाही एखाद्या ठिकाणी तेव्हा तुम्हाला हे दरवेळेला दिसणार. अराजकता ही तिथे येते. सगळीकडे दिसतंय. मग तुम्ही जम्मू काश्मीर घ्या किंवा तुम्ही झारखंड आणि बिहार घ्या किंवा विदर्भातले नक्षलाईट जिल्हे घ्या. जिथे तुम्हाला राज्य करता येत नाही तिथे तुमचं राज्य नाही. तिथे ते लोक म्हणतील ते राज्य. आजही एखाद्या दलिताला नागवं कसं कोण फिरवू शकतं रस्त्यावर फटके मारत? किंवा एखाद्या दलित स्त्रीचे कपडे फाडून तुम्ही पब्लिक मधून तिला चालायला लावता? कसं होतं हे? नाहीये लॉ अँड ऑर्डर. तुमच्या आमच्याकरता आहे शहरामध्ये, बाहेर पलीकडे लॉ अँड ऑर्डर नाहीये. हाऊ विल यू से दॅट दिस कॅन बी डन थ्रू लॉ अँड ऑर्डर? इट कांट बी डन थ्रू लॉ अँड ऑर्डर. की फ्रान्सनी त्यांची कॉन्स्टिट्यूशन 13 वेळा बदलली. लोकांना पटलं नाही, काढून टाकली कॉन्स्टिट्यूशन. विशिष्ट एरियामध्ये नेहमीच हे प्रॉब्लेम्स राहतात की तुमचा लॉ तिथे चालत नाही कारण तिथला लॉ वेगळा असतो. मेजॉरिटी तिथला लॉ ठरवते आणि त्याप्रमाणे जगते. हे बदलता येतं पण खूप कठीण असतं. सो दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम दॅट देर इज. तुम्हाला जर आजच्या सेशन नंतर कॉन्स्टिट्यूशन बद्दल किंवा प्रिएम्बल बद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आम्हाला त्या शंका नक्की कळवा. धन्यवाद. अविरत थोडं सोशल.